असं असं चालेल, जाऊया मॅचच्या दिशेने, थोडंसं एन्जॉयमेंट होतं. टॉस जिंकला आपण तर चिंचोडापाडा 40+ संघाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले मोठा गाव संघाला. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन हरिचंद्र येतोय, हरिचंद्र म्हात्रे येतोय. आपण जुनडोंबोली एंड कडून स्ट्रायकेलला बॅटर आपण पाहतो नितीन भोईरला, आपण पाहतो निलेश म्हात्रे. मोठा गावचा देखील हा होम ग्राउंड आहे, इथे सरावाला येतात. पण आता पाहायचं विपक्ष संघ त्यांच्याबरोबर कशा प्रकारे फाईट करतोय. सामना सुरू होतो, पहिल्यापैकी तिसरी मॅच. इला चेंडू यावेळेला आपण थोडासा फिरकी दिली होती, पडलाय त्या चेंडूला बाहेर काढलंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. नेक्स्ट मॅच भोपर विपक्ष आपण तर गोलोली 40+ ब मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. भोपर 40+ विपक्ष गोलोली 40+ ब मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. हरिचंद्र चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी बघायला मिळते हरिचंद्रच्या माध्यमातून. थोडंसं हवेमध्ये फ्लाईट देतात आणि चेंडू तिथून मात्र टर्न देखील ते करतायत. हडलक हेमन, थोडंसं जेवण करून घ्या आपण लगेच. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. जेवण सुरू झालंय. स्वरा कॅटरर्सचं मगाशीच विनोद पाटील सांगितलं की ब्रँड आहे त्यांचा तो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करायचा, लीडिंग आहे झेलची शक्यता. ड्रॉप झेल, सोप्पा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. छोडो कॅच हारो मॅच. खेळाडू नवीन आहे त्यामुळे दबाव असेल. सुखनाथ, तुम्हाला वाटत असेल तुमचाच संघ चुका करतो, पण नाही, मैदानावर मोठे मोठे संघ चुका करतात. प्रेशर असतं ना, आणि कोपरची स्पर्धा खेळता म्हणजे म्हालसाई चषक, त्याचा आणखीन प्रेशर. आपण बघितले तर फिजिओ डॉक्टर सुभाष मडवी देखील बघा मैदानावर उपस्थित आहेत. त्याने सांगितलं की सलाईन लावायचं असेल तर संध्याकाळी 7 नंतर आम्ही लावू. एक धावेने खातवडले. निलेश म्हात्रे आला स्ट्रायकेनला. प्रेस्टीची बॅट देखील ते वापरतात. प्रेस्टीच्या बॅटीस कोणाला पाहिजे असेल तर आपण काव्या स्पोर्ट्सशी संपर्क साधा. हरिचंद्र स्टान्स बदललाय लगेच. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. रिएक्शनवरनं असं वाटतं की झेल होता की नाही काय माहिती नाहीये, पण गोलंदाजी चांगली. विनोद नाही खेळत, पण बघा ते आता सपोर्ट करतायत संघाला, चेअरअप करतायत. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर हरिचंद्र म्हात्रे राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. जुनडोंबोली एंड कडून ऑन साइडला वळवलाय चेंडू. यावेळेला आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रोडक्शन दिलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सुधीर आहेत तिथे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात 2. निलेशने देखील आपलं खातं उघडलंय. बघा जेवणाची आपण तर व्यवस्था सुरू झालेली आहे, जेवण सुरू झालेले आहे. प्रत्येकाने जेवण करून घ्या. जे खेळाडू बसल्यात बघा आपण बघितलं तर सुवर्णाताई दत्ताराम म्हात्रे जे स्टँड आहे तिथे बसल्यात प्रेक्षक खेळाडू, त्यांनी जेवण करून घ्या. नवापाड्याचे खेळाडू जेवण सुरू झाले आहे. पुष्कर काटे जेवण करून घ्या. बाळा बोराडे आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण जेवण करून घ्या. चेंडू बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू गेलाय स्वीपा कव्हर रिजन मधून, सीमारेषा पार, चौकार. स्वरा कॅटरर्स सांगितलं की वेळेवर जेवण सुरू. 12:15चा टायमिंग दिला, पण 12ला त्यांनी जेवण रेडी केले. अशोक पाटील, कोणत्याही कामाला ना टाइमला फार महत्व आहे. टाइम इज मनी. टाइम तुमच्यासाठी थांबणार नाही, तुम्ही थांबू शकता टायमासाठी. रमेश दत्ता देखील बघा सामना एन्जॉय करतायत. त्यांच्या वेळचे जे खेळाडू खेळले आहेत त्यांची माहिती देखील ते आम्हाला पोहोचत आहेत. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आता 6 धावा धाफलकती पायचा गोलंदाजी मार्क कडून सर्वात अनुभवी खेळाडू मारुती म्हात्रेला आपण पाहू. राजेश म्हात्रे देखील सन्माननीय माजी नगरसेवक देखील इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतात. अनंत जोशी, आपण जेवण करून घ्या. जेवण सुरू झालंय. मारुती म्हात्रे आलेत गोलंदाजी मार्कवर.
वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा टक्के P2 मध्ये निलेश म्हात्रे बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला प्रचंड अनुभव. मारुतीने निलेशात क्षेत्रक्षण एक थर्डमॅनला क्षेत्रक्षण एक क्षेत्रक्षणामुळे डीप पॉइंटला आपण सीमारेषा पार. हो स्टान्स बदलला यावेळेला. चेंडू चाललाय वेगाने यावेळेला पण तर सीमारेषा पार. षटकार. धावा झाल्यात धावफल करते. नक्कीच काही जुने खेळाडूंची देखील लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांची नावं देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. 12 धावा धावफलकात आल्या आहेत. माजी संघ कोपर रमेश म्हात्रे आपण होते अष्टपैलू खेळाडू कॅप्टन होते ते. तसेच आपण तर कैलास नामदेव म्हात्रे लेग स्पिनर होते. ओ स्वीप करता पुन्हा एकदा याला अपील होतं. स्ट्रॉंग अपील झालंय. मारुती म्हात्रे बघितलं तर सांगितलं पहिला तुमचा दुसरा आमचा. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कॉडबियांचा अपील केलं जात आहे. बॅटर बाद बिग विकेट. काय जल्लोष आहे काय जल्लोष आहे. असं वाटलं कुठेतरी वेस्ट इंडिज खेळाडू कॅरिबियन खेळाडू आलाय मैदानावर. काय एक मिनिट डीजे मास्टर काय सेलिब्रेशन आहे. अशोक पाटील मला वाटतं मारुती म्हात्रेला सर्वात जास्त आनंद झाला असेल तर हा विकेटचा. माणसाला जेवढा आपण होतं पैसे मिळाले आनंद होत नाही तेवढा मारुती म्हात्रेला. कारण त्याला माहिती आहे आज सोन्यापेक्षा जास्त भाव येतो निलेश म्हात्रेच्या विकेटला. तो विकेट मिळाल्यानंतर असं वाटलं की अशोक पाटील कुठेतरी कॅरिबियन खेळाडू आलाय मैदानावर. वेस्ट इंडिज खेळाडू असेच प्रकारचे सेलिब्रेट करतात. आणि ज्याप्रमाणे त्यांनी अंग हलवलं ना जर माणसाला जेव्हा शॉक लागतो ना 440चा लारा तेव्हा माणूस असाच हलतो. एस डी जी राजू म्हात्रे आपण म्हणतो ना तलवार जरी जुनी झाली तरी धार मात्र तीच आहे तेज आहे. तांदूळ जरी आपण म्हणतात ना पुराणा चावल तांदूळ जसा सर आपण रापला जातो ना तसा तो चांगला लागतो खायला. तसं मारुती म्हात्रे जसं जसं जुने होत आहेत तसं क्रिकेट चांगलं खेळतात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हेच तर 40 प्लेचं वैशिष्ट्य. नवीन बॅटरला आपण आता सुभाष आल्यात. सुभाष मुंडे. हा चेंडू आपण तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर जातोय. पंच वाईड चिखून करतायत. अवांत धावने भर धावसंख्या धाव फलकारती आपण पाहू शकता 13 धावा. नाही अशोक पाटील ही सेलिब्रेशनची क्लिप मला वाटतं राजू आपल्या ग्रुपवरती भरपूर व्हायरल होईल. काय सेलिब्रेशन होतं मारुती म्हात्रेचं. यष्टीरक्षक बीट चेंडू गेला यावेळेला लॉंग स्टॉपला. नाही बाउंड्रीच्या बाहेर धरा धरा डॉक्टर. सुभाष मडवी नाही तुम्ही जर बाहेर आतमध्ये बॉल आडेल तर आम्ही काय करा मग पेशंटचा इलाज कोण करेल. एकूण धावा आलेत आपण तर 5. धावा. मारुती पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुभाष. स्विच इट करण्याचा प्रयत्न केलाय. कॉडबियांचा अपील केलं जातं यावेळेला. मारुती मात्र बघा कुठे कुठे अपील करतात कुठे कुठे बघतायत ना. उत्साह जास्त आहे खरंच. विनोद खेळत नाहीये त्यांना माहिती एक चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. एक अष्टपैलू खेळाडू नाहीये संघात. 18 धावा. निलेश म्हात्रेचा विकेट गेलाय. आता इथून दबाव वाढू शकतायत. मारुती राईट आर्म ओव्हर द विकेट मारा होतोय. स्वीप केलाय पाठवला यावेळेला आपण तर स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार.
थँक्यू. संख्या धाव फॉल करते आपण पाहू शकता या वेळेला 22 धावा. स्वीपचा लाजवाब फटका सुभाषच्या माध्यमातून बघायला मिळालाय. सुभाषला देखील आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. प्रत्येकी तुम्हाला निलेश मात्र बॅटिंग करून देणार नाही, निलेश मात्र धावा करून देणार नाही, तुम्हाला देखील धावा कराव्या लागणार आहेत. पुण्याचा स्वीपचा लाजवाब फटका. चेंडू चालला या वेळेला बॅकपार्ट स्क्वेअर लेग डीप मधनं नवनाथ आल्यात. खूप चांगलं क्षेत्रक्षण आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाऊ जरा. इथे विकेट मिळतो का पाहायचंय, विकेट मिळालाय का पाहायचंय. बॅटर बाद. संवाद मधला काढला, वाद झाला. नितीन भोईर सारखा बॅटर धावबाद झाला. संजय यशवंत म्हात्रे अष्टपैलू खेळाडू. पंढरीनाथ नामदेव पाटील उत्तम गोलंदाज. कलशपर्यंत महादेव पुंडलिक म्हात्रे उत्तम क्षेत्ररक्षक. आणि राजन रतन म्हात्रे अष्टपैलू खेळाडू. चंद्रकांत पावशे अष्टपैलू खेळाडू. संजय पाटील उत्तम गोलंदाज. दशरथ पुंडलिक म्हात्रे उत्तम गोलंदाज. तसंच आपण चंद्रकांत विष्णू म्हात्रे उत्तम यष्टिरक्षक. मुकुंद सीताराम म्हात्रे वेगवान गोलंदाज. कैलासवासी आपण तर कैलासवासी अशोक मारुती म्हात्रे उत्तम फलंदाज. श्री आपण तर सुभाष राजाराम मडवी उत्तम गोलंदाज. सुभाष म्हात्रे तुम्ही चांगले क्रिकेटर देखील आहेत, डॉक्टर देखील आहेत. पदव्या घेतल्या कुठे या कोपर्ण मध्येच. क्या बात आहे. नाही ते सांगतात 6 नंतर सलाईन लावलं जाईल खाडीच्या बाजूला. कुठे डिस्पेन्सरी काय दिसतच नाही. अंडरग्राउंड. क्या बात आहे. नाही आता खाडी समुद्रातनं रस्ता निघतो तर डिस्पेन्सरी का नसावी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता हरिश्चंद्र येतोय. धावा झाल्या 24. विनोद अली माणूस काय काय करेल सांगू शकत नाहीये. हरिश्चंद्र गोलंदाजी मार्कवर टाकला. सुभाष स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. यष्टिरक्षक बीट होतोय. एक धाव मिळते. जिथे डॉट चेंडू जाणार होते तिथे यष्टिरक्षक चुका करतोय. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धाव फलकाती 25 धावा. चला भोपरच्या कॅप्टन आणि गोलोली 40+ बस संघाचे संघनायक टॉस साठी सज्ज राहायचंय. भोपरचा रेग्युलर संघ देखील चांगली कामगिरी करतो. काल आपण आता ग्रामीण वर्ल्ड कप मध्ये त्यांची थोडीशी कामगिरी चांगली राहिली नाही. गोलंदाजी मार्कवर आपण आता हरिश्चंद्र. मी शैलेशला देखील विनंती करू. शैलेश ती क्लिप आम्हाला बनवून द्यायची. सेलिब्रेशन क्लिप. शपलून ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवायचा चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी. बाहेरनं कोणी कोचिंग करू नका. बघा आयोजकांच्या सूचना आल्यात विनोद. आमचं काही म्हणणं नाही. बॅक पुढे गेला. पंच केला यावेळेला. चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. थोडासा डायव्हर्ट होतोय पुन्हा एकदा. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 251 धावा झाल्या. 27 धावा झाल्या धाव फलकावरती. तिसरी मॅच चालू आणि 200+ धावा झाल्यात. बघा जेवण देखील करा. पण जेवण करून घ्या. सोरा कॅटरच्या मध्ये जेवण उत्तम जेवणाची व्यवस्था केली. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा होता. शप्पल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचा होता. इथे एक धाव कंप्लीट केलं आहे. विनोदचं बघितलं यष्टिरक्षकांकडून यष्टिरक्षण चांगलं होत नाही. मला वाटतं रेग्युलर यष्टिरक्षक नाही आहेत वाटतं. 28 धावा धाव फल करते. गाड्या कोणी आपण इथं रस्त्यात पार्क नका करू प्लीज प्लीज. जरा थोडं सहकार्य करा. हरिश्चंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता सुभाष. पुण्याचा स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये.
पण चेंडू फीड होईल. 2 धावा मिळत आहेत. सहजतेने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. मोठा गाव संघ प्रथम बॅटिंग करताना 30 धावा आपण पाहू शकता. अशोक पाटील जर विचार केला तर अजूनही आपण तो चिंचोडचा पडाचा एक खेळाडू मला वाटतं बाहेर आहे, म्हणजे तो आला नाही खेळायला, कदाचित लेट आला असावा. हरिश्चंद्र पुण्याचा स्वीप करायचा होता यावेळेला. चांगला चेंडू होता यावेळेला. पडल्यानंतर लगेच निघून गेला यष्टीरक्षकाकडे. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 10च्या सरासरांनी आपण 30 धावा धावफलकाती लागल्यात. ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य ते पुढील प्रमाणे आपण पाहू शकता. श्री रमेश सुखराम म्हात्रे प्रथम पारितोषिक, प्रवीण रमेश म्हात्रे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, मनोज रमेश म्हात्रे जनरेटर, संजय लक्ष्मण पावशे एक भव्य ट्रॉफी व आकर्ष आर्थिक मदत, तसेच पवन गजानन पाटील आर्थिक मदत, अनंत बाळाराम म्हात्रे सन्मान चिन्ह, निलेश व मंगेश जोशी ट्रॉफीज प्रथम द्वितीय महाराज सिरीज, तसेच कैलासवासी रामदास गजानन जोशी यांच्या स्मरणार्थ करण मुकुंद म्हात्रे महाराज मॅच ट्रॉफी, तसेच जनाई डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देखील केली गेलेली आहे. रोशन सिंग बांधकाम व्यावसायिक यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत, तसेच अविनाश प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, तसेच जनार्दन भगत यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत, अविनाश विठ्ठल म्हात्रे तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत, तसेच बळीराम शंकर म्हात्रे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, तसेच नितीन श्रीमती शारदा आपण तर राम पाटील आर्थिक मदत, तसेच आपण पाहिले तर कमल मेडिकल यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत झालेली आहे. तसेच तुषार अरुण म्हात्रे यांच्याकडून देखील आर्थिक मदत, शंभू सुरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत, निवृत्ती विठ्ठल म्हात्रे नवाज शेठ यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत, जनार्दन भगत यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत, तसेच आपण जागृती स्पोर्ट्स विशाल पाटील यांच्याकडून देखील आपण उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकास शूज आहेत. तसेच आपण पाहिले तर प्रवीण रामदास म्हात्रे यांच्याकडून आपण तर महाराज स्त्रीसाठी टीव्ही, आणि तसेच आपण तर कृष्णा डेअरी राजू यादव यांच्याकडून देखील आर्थिक मदत, तसेच आपण पाहिले तर बाल्या म्हात्रे यांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम आम्हाला सोय देखील करण्यात आलेली आहे. अजूनही काही मान्यवरांची नावं घेणं बाकी आहेत, ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू. हुक करायचं होता, लिडिंग एज झेलची शक्यता, बॅटर बाद. नाही अशोक पाटील मैदानावर काय दृश्य घडलं बघा ना. खेळाडू चेंडूवर काय एवढ्या जोरात आपटतात मला कधीच कळत नाही. अशोक पाटील विनोद आपण बऱ्याच वर्ष समालोचन करतोय, मी देखील भरपूर वर्ष समालोचन करतो, तुम्ही देखील भरपूर वर्ष समालोचन करतात. अशोक पाटील चेंडू जर झेलल्यानंतर आपलं ते क्षेत्ररक्षक एवढ्या जोरात चेंडू आपटतो ना, नका करू मित्र. बघा केतन म्हात्रे चेंडू आणि बॅटला जरी लात जरी लागली त्याच्याकडून चुकून जरी तो पाया पडतो 3 ते 4 वेळा, तर त्याला आम्ही विचारतो म्हणतो नाही ह्या चेंडूने आणि बॅटने मला मोठं नाव केलं, माझं नाव मोठं केलं, बॅटच हातात नसलं तर मी मारणार कशाने. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. खेळाडू 40+ असतील, रेग्युलरचे असतील, नक्कीच आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण हे तर कधी कधी मग चेंडू हा असा आपल्याला रड होतो ना त्या दिवशी अशोक पाटील की भरपूर चुका होतात आपल्याकडनं. तर पंकज पाटील यांनी स्टेजवर येऊन परत स्थानापन्न व्हायचं. सुधीर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला आपण पाहू शकता तुषार. ओ चांगला चेंडू याला ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला चिंचोडापाडा 40+ संघाच्या माध्यमातून. जरी विनोद संघात नाहीये पण तो मात्र आपण तर मागे बसलाय आणि खेळाडूंना देखील मार्गदर्शन करतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळते, चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. प्रकाश बघा एक शिक्षक आहे. सुधीर गोलंदाजी मार्क झोन नंबर एन कडून स्ट्रायकला तुषारला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता यावेळेला शरीराच्या दिशेने ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत जाईल हरिश्चंद्र आहेत. हरिश्चंद्र तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न करणार नाहीयेत, कारण त्याला माहिती आहे बॅकिंगला नाहीये कोणी तिथे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 31. अशोक पाटील विचार केला तर 4 चेंडू नंतर आता 1 धाव आली. हे क्रिकेट आहे. चला बघा जेवणाची आपण तर सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाने जेवण करून घ्या. शनिवारी व्हेज आहे तुमच्यासाठी 2 प्रकारच्या भाज्या आहेत, पापड देखील आहे.
लिडिंग एज झेलची शक्यता आहे. प्रकाश आल्या, गुड कॅच. अजून एक यश मिळत आहे. बॅटर बाद. प्रदीप बाबूराव म्हात्रे यांच्याकडून आम्हाला मदत देखील प्राप्त झालेली आहे. तसेच महेश हरिचंद्र म्हात्रे यांच्याकडून देखील आम्हाला मदत प्राप्त झालेली आहे. तर रणजित बाळाराम म्हात्रे यांच्याकडून आपण मदत प्राप्त झालेली आहे. विजय राजाराम म्हात्रे यांच्याकडून देखील आम्हाला उत्तम मदत झालेली आहे. तसेच रुपेश ने किरण जगन म्हात्रे यांच्याकडून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य झालेलं आहे. अशोक पाटील या भाकरींची संख्या सांगितलं तर मी तर म्हणेल हळद पूर्ण होईल. अशोक पाटील 450 भाकरी. 550 भाकरी लॉप केला. यावेळेला चेंडू चाललाय. वाडी श्लॉंगाचा क्षेत्ररक्षक आलाय. त्याच्याकडून झाले चूक आणि चुकीचं रूपांतर धावांमध्ये ते धावसंख्या धाव फलक त्यावेळी पाहू शकता. यावेळेला 35 धावा. फलकाती लागल्या. षटक प्रगती पथावर अशोक पाटील आम्हाला सांगतायत. 4थं षटक. नितीन 5वा बॅटर ठरला ज्याने चौकार खातं काढले. निलेश म्हात्रे यांचे बंधुराज आलेत. बघा पुन्हा एकदा सूचना करतो, ज्या प्रेक्षकांना खेळाडूंना जेवायचं असेल त्यांनी जेवणाचा स्वाद करून घ्या. आपण जेवण करून घ्यायचं आहे, जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. चला भोपरचे कॅप्टन आणि गोलोली 40+B चे कॅप्टन टॉस साठी या. ओ फटका चांगला यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावर आपण होता खेळून काढलाय. मिड ऑफ नाहीये आणि काय फटका बघा. लॉंग ऑफ सीमा रेषा पार चौकार. मध्ये मी तर म्हणेल ज्याप्रमाणे जत्रा असताना तशी महाजत्रेचं आयोजन केले गेले. ही तिची मला वाटतं रंगीत तालीम आहे. माळसाई चषक. अशोक पाटील 39 धावा आणि अशोक पाटील भाकरींची संख्या बघितली तर 550. कालपासून म्हणजे काल मला वाटतं ट्रेलर होता, आता पिक्चर चालू झालंय. असं 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 म्हणजे उद्या लग्न. म्हणजे अशोक पाटील दशरथ पाटीलच्या भाषेत सांगायचं झालं तर उद्या काल्याचा कीर्तन आहे. असू दे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. अशोक पाटील दान पुण्य करा, अन्नदान करा. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हितेश भोईरला पण तर हेमंत म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. हितेश आला गोलंदाजी मार्कवर. साकेलला आपण पाहू शकता तेजस 39 झाला 4 षटकामध्ये. 5चं षटक प्रगतीपथावर अंतिम. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. आपण तर शरीराच्या दिशेने आलाय. बॅटची अथली करा लागले. 1 धाव इथे कंप्लीट केले तर 40 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. हितेशसाठी आपण कॅश प्राइज देखील आहे. बघा जेवण करून घ्या प्रत्येक खेळाडूंनी. आमचे डॉक्टर देखील बघा विश्वदादा फिरतायत सर्वकडे. नाही त्यांची प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हितेश गोलंदाजी मार्कवर. सायकल नितीनला आपण पाहू शकता. फुलटॉस होता ऑन साइडला बॅटला पाठवला यावेळेला. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्रक्षण मारुती आहेत तिथे. चांगलं क्षेत्रक्षण, खूप चांगलं क्षेत्र. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आपण तर डायरेक्ट हिट झालाय असं वाटतंय. बघा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. बॅटर बाद आहे की धाव कंप्लीट आहे. डिसिजन पेंडिंग. याच दरम्यान आपण तर कोपरगावचे जावई आणि आमचे केडीएमसीचे कर्मचारी आपण आता जयेंद्र पाटील भोपर यांचं आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले समालोचक देखील आहेत भोपरचे. विनोद जयेंद्र पाटील कोपरगावचे जावई, आमचे केडीएमसी कर्मचारी आणि तुमच्या भोपरचे रहिवासी. या जयेंद्र पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ना भोपर संघ खेळणारे म्हणजे ते दिसणारच आहेत. प्रचंड क्रिकेटची आवड. या जयेंद्र पाटील तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ना या गावचे जावई देखील आहेत.
बसा व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत. बॅटर बाद, एकच धाव अशोक पाटील. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 41. विलास येत आहेत ना, आल्या आल्या बघा विनोद पाटीलची काहीतरी चर्चा करतायत ते. तर नव्या पडाचे आपण पिंट्या जोशी, क्या बात आहे, छोट्या पिंट्याला घेऊन आलेत वाटतं. चिंट्या या, पिंट्याच्या हातात चिंट्या. पिंट्या जोशी आपण जेवण करून घ्या. नाही, किरण म्हात्रे आता चेंडू त्यांना देत जा तुम्ही, एक तरी चेंडू द्या त्यांना गिफ्ट. आज लहान देखील हितेन गोलंदाजी मार्पास टाकला, नितीनला आपण पाहू शकता. लॉफ केलंय पुन्हा एकदा लॉंग आपला क्षेत्ररक्षण सुधीर आहे, चूक होते त्याच्याकडून झेल. ओ हो हो, काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, काय क्षेत्ररक्षण केलंय, चौकार वाचवलाय, ते 2च धावेवर थांबवलंय. मोठागाव संघाला फक्त 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण नाव कळवा. राजेश आपण विनोद जरा क्षेत्ररक्षण नाव सांगा. बंटी, काय क्षेत्ररक्षण केलंय, 2 धावा वाचवल्यात. झेल सुटला, सुधीरने काय प्रयत्न केले होते लॉंग ऑफ वरून, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आले होते धावत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 43. हितेन शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवला, यावेळेला चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने, भरपूर मोठी चेस्ट आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषा पार, मच निडेड चौकार. निलेश म्हात्रेचे मन आपण बंधुराज आहेत. छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. मोंटी म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू बाकेत अशोक सांगतात आम्हाला 2:47 झालेत. इथे ओ चांगला चेंडू, बॅटची आतली कडा, बॅटर बाद, चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. चला, भोपरचे कॅप्टन देखील येत आहेत आणि आपण गोलोली 40+ ब चे कॅप्टन देखील येतात टॉस साठी. काल भोपर संघाने सामना गमावला. सर्वात जास्त जर विनोद पाटील दुःख कोणाला झालं असेल तर जयेंद्र पाटीलला. भरपूर टेन्शन घेतलं त्यांनी. त्यांना आम्ही सांगितलं क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते अशोक पाटील, त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. मंगेशाला स्ट्रायकेनला अंतिम चेंडू, इथून चौकार षटकार मारतोय की आपण, तर इथे त्यांना डॉट चेंडू फेकतोय. 47. नाही, पिंट्या जोशीने आपण तर मैदानाची तारीफ केली म्हणजे मैदान खूपच चांगलं झालंय. पिंट्या जोशी आता ग्रामस्थांना आपण तर इथे मात्र लिंबू मिरची बांधायला लागणार आहे, कारण तुम्ही तारीफ केली. अंतिम चेंडू ऑन साइडला वळवला, यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. हरिचंद्र येतोय, चेंडूला उचलतो, फेकी करतोय, गुड थ्रो. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 49 आणि 50 धावांचं बरोबर लक्ष असणार आहे. ते म्हणजे आपण इथं चिंचोडापाडा 40+ संघाला सामना जिंकण्यासाठी त्याच्या इथून लक्ष पार करतोय की चिंचोडापाडा संघ की मोठा गाव त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया विनोद पाटील यांच्याकडे आपण टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद. प्रकाश म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करायचंय. या आपण करूया पुढील सामन्याचे नाणेफेक. भोपर वर्सेस गोळवली बी संघामध्ये टॉस होते. कॉइन करून घ्या कशा प्रकारचा आहे. उडवताना दाखवू नका. गोळवली बी वर्सेस भोपर नाणेफेक होते. छापा डिसिजन काय पेंडिंग आहे. बीने टॉस जिंकले, इन्व्हाइट केले, पण पेंडिंग आहे म्हणतात, त्यामुळे त्यांचं डिसिजन लवकर कळवा. धन्यवाद.
पंकज म्हात्रे यांचा सन्मान करतोय आपण. पंकज पाटील का? पंकज पाटील या आपला सन्मान केला जाणार आहे. टॉस जिंकलाय गोलवली 40+ ब संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. मॅचचं दुसरं सत्र कसं असेल जाणण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा आपण. तर आमचे मित्र भोपाळगावचे आपले विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर प्रवीण रामदास म्हात्रे यांना आपण सन्मानित करतो या ठिकाणी आमच्या संजय दादांच्या शुभ हस्ते. तर मॉन्टी मयूर म्हात्रे आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. वर यायचे व्यासपीठावरती यायचं आपण प्लीज. मॉन्टी मयूर म्हात्रे आमचे आदरणीय मान्यवर. तर पेंट्या जोशी या ठिकाणी आहेत. पेंट्याच्या कडेवरती छोटा चिंट्या आणि रमेश साहेबांना या ठिकाणी भेटत असताना अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर नवाबाडा संघाचे भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा ज्याने कायम ठेवला. फक्त व्यावसायिक क्रिकेट असू दे किंवा ग्रामीण क्रिकेट. आणि पेंट्या जोशी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विचारलं की तुमच्या मुलाचं नाव काय? ते म्हणाले की पेंट्याचा मुलगा चिंट्या, म्हणून मी चिंट्या असाच उल्लेख करतोय. तर मोंटू म्हात्रे यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मोंटू मयूर म्हात्रे आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना सन्मानित करतोय. आमचे ज्ञानेश्वर दादा देखील आलेले आहेत. त्यांचंही स्वागत. मंचावरती प्रकाशजी म्हात्रे देखील उपस्थित आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष. मॅन फ्रॉम मोठागाव आणि मोठागाव संघ मैदानावरती खेळतोय. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेले आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक मॅच नंतर धावा आपण कमी कमी होताना बघतोय. पहिल्या मॅचमध्ये 75 बघितली, त्यानंतर 55, आता मात्र आपण 50 बघतोय धावसंख्या. तर राहुल पाटील संघनायक रेग्युलर क्रिकेटचे 40 भोपरचे या ठिकाणी येतात. त्यांचंही स्वागत आपण करूया. तर रेग्युलरला सपोर्ट करण्यासाठी बऱ्याचदा 40+ खेळाडू येत असतात आणि बऱ्याचदा आपण 40+ मध्येही रेग्युलरचे प्लेयर जेव्हा कुठे प्रवेश नसतो किंवा वेळ असतो तेव्हा सपोर्ट करण्यासाठी येत असतात. जोगिंदर माळी देखील दिसले ऍक्शन मध्ये. प्रवीण पाटील असतील, उमेश, सोमनाथ, हे सगळे टीम तयार होते. डॅनी कॅप्टनच्या भूमिकेत. सत्र दुसरं सुरू होते. समोर खेळले होते. पायाला लागून चेंडू डायवर्ट होतोय, मिडॉनच्या दिशेने येतोय. तर बघू शकाल आमचे आधारस्तंभ प्रेरणास्थान आदरणीय रमेशजी सुकरा म्हात्रे. जेवणाची उत्तम व्यवस्था सगळ्यांसाठी करण्यात आलेली आहे. कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाहीये. तर जयेंद्र या ठिकाणी जैन या नावाने प्रसिद्ध आहेत. मगाशी उल्लेख केला आमच्या बाळू पाटील यांनी. एक काळ होता की 16 मॅचेस 16 टीमच्या स्पर्धा ते एकत्र करायचे. सुंदर ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या दिशेने, स्क्वेअर ड्राईव्ह, अप्रतिम स्ट्रोक. फलंदाज त्या ठिकाणी बघतो आपण प्रकाश म्हात्रे यांच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 5 धावा झाल्या. टार्गेट आहे एकूण 50 धावांचं. प्रति ओव्हर मागे 10 धावांची गरज आहे. आपण इनिंगचा विचार केला मोठागावच्या तर निलेश म्हात्रे लवकर बाद झाले. निलेश भोईर यांनी 5 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर 7 चेंडूत 15 धावांचं योगदान नितीन म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्या बंधूंनी ते योगदान दिलं. आदरणीय अरुण म्हात्रे यांना मी विनंती करणार आपण मंचावरती या. हा चेंडू हवेत आहे, गॅप मधून चाललाय सीमा पार. हा चौकार.
भरपूर संख्येने मान्यवर आणि अत्यंत सुंदर हे आयोजन तुम्ही बघताय. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या आयोजनाने आणि सगळ्यांनी भरभरून कौतुकही केले. पहिल्या वर्षामध्ये पहिल्या पर्वामध्ये इतकं दिमागदार आयोजन खरं तर कोणालाही अपेक्षित नव्हतं. आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही. चेंडू थर्ड मॅचच्या दिशेने येतोय. एक धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण होते. पंचांचा कुठलाही इशारा आला नाही याचाच अर्थ की बॅटची एज 22 आहे का, तर 22च्या रूपाने एक धाव येते. एका धावेने धावसंख्या धावफलकात आपण बघतोय चालेल ती म्हणजे 10. ओ हो तालमेल बिघडलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. हरिश्चंद्र मात्र बॅक टू द डगआउट. श्याम, प्रेम हे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे स्वागत करूया. यानंतर भोपरच्या अगेन्स्ट गोळवली इन ऍक्शन मध्ये असणारे गोळवली बी. दोन संघ आहेत गोळवली गावात. 40+ संघांमध्ये वाढ होऊ लागलेली आहे आणि आता 40+ झालेले बरेच जण गावागावातले आता क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावरती येत आहेत. त्यामध्ये संख्या जास्त असली की मग एकाचे 2 संघही तयार होताना आपण बघत असतो. निळजेचे 2 संघ आहेत, वाडेकरचे 2 संघ आपण बघितले. तर बाबूलाही इन ऍक्शन मध्ये आपण बघाल. या मैदानाकडे धाव फलकावरती बघतो आपण. एकूण झाले ती म्हणजे 10 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात. न्यू बॅटर मैदानावरती येत आहे नवनाथ. तर नवनाथ तयार. विकेट हरिश्चंद्रचा गेला होता आपण बघितलं. हॅरी बाद झाले. बॅटची एज पण तिथे काय फिल्डिंग बघा. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षक सुभाष होते. गुड फिल्डिंग. सुभाष राम आपण बघतायत मागे. सुभाष मुंडे गुड फिल्डिंग. वेल स्टॉप. आणि अशा प्रकारे आपण बघतायत पहिलं षटक संपलंय. 11 धावा धावफलकावरती. विलास भोईर यांच्या षटकामध्ये एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालाय. विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. 40+ क्रिकेटचा रणसंग्राम. माळसाई चषक 2025 अत्यंत सुंदर असं आयोजन. आयोजक गावदेवी क्रिकेट संघ कोपर 40+ यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण ग्रामस्थ कोपर. आधारस्तंभ आदरणीय रमेश सुकरे मात्रे, माजी स्थायी समिती सभापती, माजी नगरसेवक, कल्याण तालुका संपर्क प्रमुख व त्याचबरोबर प्रवीणजी मात्रे, मनोज मात्रे यांचं योगदान. इथे मात्र राऊंड द लेग फलंदाज क्लीन बोल्ड. दुसरा धक्का मैदानावरती चिंचोड्याचा पाडा संघाला. थोडंसं नृत्य सादर केलं जाते. असं सगळ्यांनी हसत खेळत राहावं. आयुष्य अशाच पद्धतीने जगावं. कुठलाही क्लेश, द्वेष, तिरस्कार, मत्सर अजिबात नको. ऑफ साईडला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळतात, रक्षात्मक पद्धतीने खेळतात कव्हरच्या दिशेने. सिंगल स्ट्राईक मध्ये आणतात आपण बघतात. प्रकाश मात्रे खूप चांगली बॅटिंग. 2 सलग चौका ठोकली होती मागच्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये आपण बघतात निलेश मात्रे बॉलिंग करत असताना
मोठा गावचा एक मोठा क्रिकेटपटू. आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही झाला. खूप चांगला थ्रो डीप मधून येतोय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मंगेश होते आणि नेहमीच मंगेश आपल्या फिल्डिंगने इम्प्रेस करत आलेले आहेत. 50 धावांचं संरक्षण करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. पण समोर चिंचवडचा पाडा संघ सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. डाव्या बाजूला एक अत्यंत मोठा स्टँड तयार करण्यात आला आहे. हे तुम्हाला फार कमी वेळा बघायला मिळतं. कैलासवासी सुवर्ण दत्ताराम मात्रे यांच्या स्मरणार्थ अपील पंच सांगतायत हाईट फॅक्टर आहे आणि त्याच कारणास अपील फेटाळा. लेग बायच्या रूपाने धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघता ती म्हणजे एकूण 14 धावा. दुसरं षटक प्रगती पदावरती प्रति ओव्हर मागे 10 धावांची धावगती राखायची विजयासाठी. ती म्हणजे चिंचवडचा पाडा संघाला एक संधी आहे. त्यांच्याकडे धावसंख्या ते चेस करू शकतात. समोर मोठा गाव संघ आहे. मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. गोलंदाजी अप्रतिम राहिली. फिल्डिंग खूप जबरदस्त राहिली. आडव्या बॅटने खेळतात. फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेंद्र होते डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण महेंद्र मात्रे यांचं. पण 2 धावा. प्रकाश मात्रे खूप चांगली बॅटिंग करत आहेत. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. तोच अनुभव घेऊन 40+ साठी सुरुवात केली. सद्यस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. परफेक्ट मिडल करतायत. चेंडू 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. पुन्हा एकदा निलेश आडव्या बॅटने भिरकावलाय. जेलची शक्यता. वेल जज कॅच बाय महेंद्र मात्रे. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का चिंचवडच्या पाडा संघाला. प्राइस विकेट प्रकाश. चला वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावून घ्या. मोठगाव टीम आयोजकांच्या सूचना आहेत. वेळेच्या बाबतीत सगळ्यांनीच कॉपरेट करा प्लीज. आपण थोडंसं मागे आहोत. थोडंसं उशिराने चाललोय. तर 2 षटकं 9 मिनिटात कंप्लीट केले आहेत. पण तरी सुद्धा जर लवकर आपण कंप्लीट केले असले तरी मॅच निरंतरपणे सुरू असणं गरजेचं आहे. 2 ओव्हरमध्ये 16 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. या ओव्हरमध्ये केवळ 5 आणि 2 विकेट निलेश मात्रेने या ठिकाणी पटकावलेले आहेत. एकूण धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 16. इक्वेशन 18 चेंडू 34 ची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 11.33 प्रति ओव्हर मागे. चांगलं कमबॅक मोठा गावचं. अजूनही लक्ष दूर आहे. न्यू बॅटर मैदानावरती सुधीर मात्रे येत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत रितेश भोईर असे 2 फलंदाज त्या ठिकाणी आहेत. 3 विकेट गमावलेत अग्रक्रमाचे. त्या ठिकाणी हरिश्चंद्र मात्रे, त्यानंतर नवनाथ मात्रे आणि मागच्या ओव्हरमध्ये प्रकाश मात्रे. बॅटची एज. ओहो काय एफर्ट्स आहेत. जबरदस्त फिल्डिंग. सुभाष मुंडे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्याने गाडले आपल्या नावाचे झेंडे तो सुभाष मुंडे. सुब्बू. सुब्बू या नावाने पेट नेम आहे. अनेकांची टोपण नावं असतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलेले. ऑन साइडला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. मंगेश आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण खूप जबरदस्त आणि काय थ्रो येतोय बघा. रॉकेट थ्रो. बॅकअपला फिल्डर आहेत आणि या गोष्टी व्हायला हव्यात. जेव्हा चेंडू ऑन साइडला जातो तेव्हा जवळपास जे खेळाडू असतात किंवा ऑफ साइडला जे फिल्डर असतात त्यांनी बॅकअप देणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा बॅकअप नाही मिळाला की मग अवांतरच्या रूपाने थ्रोच्या रूपाने धावा खर्च होत आहे. धावसंख्या 17. फुल टॉस. स्विंग केलाय. पाठवलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार.
3 षटकार ठोकल्यास 1000 रुपये, लागोपाठ 3 चौकार ठोकल्यास 1000. अनिल मात्रे शाखा प्रमुख याचकडून. अर्धशतक जर कोणी झळकावलं तर मनोज मात्रे साहेबांकडनं 2000 रुपये आहेत. त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने 2222 रुपये आहेत. विकेट हॅट्रिकला 1111 रुपये आयोजकांच्या वतीने. ही पारितोषिक 2 दिवस असणार आहेत आणि एक सुवर्ण संधी आहे. पहिला षटकार आला. या षटकाराने मात्र धावसंख्येला मिळालेली आहे उंच भरारी. जाऊन पोहोचली आपण बघता षटकाराने धावसंख्या. हवेत पण नो मॅच लँड मध्ये पडते. गॅप मध्ये चेंडू पडतोय. एकच जाव. मागचा चेंडू फुल टॉस होता त्यामुळे त्याचा फायदा पुरेपूर घेतला होता बॅट्समन सुधीर म्हात्रेने. पुन्हा एकदा आमचे आधारस्तंभ आदरणीय रमेश दादा म्हात्रे यांचं आगमन होते व्यासपीठावरती. त्यांचं पुनश्च हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे हृदयाच्या अंतःकरणातून. अगदी समोर एफर्ट जबरदस्त होते. काय जबरदस्त प्रयत्न आपण बघतोय डीप मध्ये. हुशार भोईर होते त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. वेल स्टॉप. मेहनत करावी लागेल. मोठा गाव संघाला मेहनत दुसऱ्या बाजूला करावी लागेल. चिंचोड्याचा पाडा संघाला. इक्वेशन आता मात्र इथून बदलेल. एकूण धावसंख्या 26 आहे. आता 24 धावांची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 24 करायचे आहेत. 13 चेंडू 24 धावा. विजयासाठी समीकरण. विशाल म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे आपण करूया स्वागत. पायातला चेंडू ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने घेत आहे. दुसरी धाव होईल का? निलेश म्हात्रे चित्याच्या चपळाईने वेगाने येत आहेत. आणि बघा काय घडलंय. विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्रिकेटमध्ये धावची तेवढं म्हणजे आत्महत्या करण्यास समान असतं. आणि इथे आपण ही विकेट बघताय गेलेली आहे. गरज होती का प्रश्न. ही धाव झाली असती पण दुसऱ्या बाजूने रिस्पॉन्स आला नाही. त्यामुळे धावचीच्या रूपाने चौथा गडी बाद होतो मैदानावरती. फलंदाज हितेश भोईर या ठिकाणी बाद होत आहेत. आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. आपण आज सन्मान प्रवीण म्हात्रे यांचाही केला. त्याचबरोबर मनोज म्हात्रे यांचा केला. आणि आता हे तिसरे बंधुराज आपण बघतायत विशाल म्हात्रे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत. आणि वळूया मॅचकडे. आपण बघूया. इक्वेशन 12 बॉल 23 सन्मान त्या ठिकाणी होतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी संजय दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करतोय. पिंट्या जोशीची उपस्थिती आपण बघताय. त्यांचे सुपुत्र त्यांच्या कडेवरती आहेत. त्यांना विचारलं की त्यांचं नाव काय. तो म्हणाला की पिंट्याचा मुलगा चेंट्या. त्यामुळे आम्ही त्याला चेंट्याच म्हणणार यापुढे. यानंतर अरुण म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अरुण म्हात्रे यांना विनंती करून आपण देखील या. आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. आदरणीय अरुण दादा म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. आणि हा सन्मान देखील संजय दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडला जाईल. न्यू बॅटर मैदानावरती येत आहे. बॅटर नेम प्लीज. अरुण म्हात्रे यांच्या सन्मानानंतर आपण एक लेजंड क्रिकेटर पिंट्या जोशी यांना आपण सन्मानित करतोय. मॅन फ्रॉम नवापाडा. जबरदस्त कारकीर्द पिंट्याची राहिलेली आहे. हा चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. चिंचोड्याचा पाडा 12th मॅन पाठवा प्लीज. 12th मॅन नाही आहे. बघा आमच्या स्कोररला त्या ठिकाणी त्याची अत्यंत गरज आहे. अपडेट करता येत नाही. मोठी स्पर्धा आहे. ओहो झेल तिथे झाला ड्रॉप. चेंडू या ठिकाणी आतमध्ये आहे की बाहेर बघूया. बॅट्समन धावतायत आणि बघूया. पंचांचा इशारा येतोय चौकार. अत्यंत चांगलं संगीत सकाळपासून सादर करत आहे. 10 चेंडू 19 ची गरज आहे. विजयासाठी टार्गेट 50 चा 31 धावा झालेले आहे. ओहो मारुती त्या ठिकाणी बाद होत आहेत. निलेश म्हात्रेला आणखीन एक विकेट. मागच्या ओव्हर मध्ये निलेश म्हात्रे यांनी 2 विकेट घेतले होते.
या ओव्हरमध्ये आपण बघतायत चांगलं कमबॅक चौकारानंतर निलेश म्हात्रेंचं.
हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला पहिली धाव घेतली आहे. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय सफल आणि या 2 धाव्यांनी समीकरण आता मात्र बदलेल. येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 2 षटकार. तर गोळवलीचे कॅप्टन आपण बाळू पाटील यांच्याशी संपर्क साधा. गोळवलीचे कॅप्टन. तर 2 बॉल 12 2 षटकार. यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने आत ढकललाय चेंडूला. गुड फिल्डिंग. तुषार होते. जबरदस्त फिल्डिंग. केवळ औपचारिकता शेष आहे आता. यानंतर आपण बघणार आहोत पहिल्या फेरीतील चौथा सामना. भोपर 40+ वर्सेस गोळवली 40+ बी. टॉस गोळवलीने जिंकला. फिल्डिंग करणार आहेत. भोपरने तयार राहायचे बॅटिंगला आणि डाव्या बाजूला डगआउट मध्ये ही मॅच संपल्यानंतर जाऊन खेळून तिथे बसायचंय. हो उडवलाय पण बघूया कुठे गेलाय. हा प्रश्न पडलाय की हा बॅट्समन होता कुठे. जाता जाता एक षटकार ठोकलाय पण हा षटकार विजय मिळून देणार नाही पण जय पराजय मधला अंतर थोडं कमी करेल. आणि अशा प्रकारे टोटल आपण बघितले तर झाले 44 म्हणजे अवघ्या 5 धावांनी हा सामना गमावलाय चिंचोड्याचा पाडा संघाने. 5 धावा कमी पडल्या विजयासाठी. 7ची गरज होती पण आपण या ठिकाणी आपण बघितलं तर हा सामना त्यांनी गमावला. अभिनंदन मोठा गाव. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करूया. आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील मॅन फ्रॉम पडकीपडा आम्हाला सांगतील.